ओम. नमस्कार. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. वासुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. श्रीमद भगवद्गीता ही महाभारताच्या भीष्म पर्वातील एक 18 अध्यायांची संवादात्मक ग्रंथ आहे. ही संवाद स्वरूपात रचलेली असून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे स्वरूप आहे. श्रीमद भगवद्गीता ही महाभारतातील भीष्म पर्वात येते. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जेव्हा कौरव आणि पांडव एकमेकांसमोर उभे असतात, अर्जुन युद्ध करणार असतो, पण त्याला आपल्या नातलगांविरुद्ध शस्त्र उचलण्याचे मनोधैर्य राहत नाही. अर्जुनाला या गोष्टीचा खूप शोक होतो. अर्जुन गोंधळून जातो, मानसिक अशांत होतो आणि रथात बसून युद्ध न करण्याचा निर्णय घेतो. माझ्या माणसांबरोबरच मी युद्ध कसे करू? तो श्रीकृष्णाकडे मार्गदर्शन मागतो. माझं कर्तव्य काय, धर्म काय, मी काय करावे, मला सांगा. तेव्हा श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात. श्रीकृष्ण खरे तर अर्जुनाचा सारथी असतो, पण या क्षणी तो अर्जुनाचा गुरु बनतात. अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं देताना तो जीवनाचं तत्त्वज्ञान सांगतात आणि हेच ज्ञान म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. गीता म्हणजे आध्यात्मिक, नैतिक आणि व्यावहारिक जीवनाचं मार्गदर्शन. आता गीतेतील मुख्य तत्त्वे कोणकोणती आहेत ते मी तुम्हाला सांगते. कर्मयोग, ज्यामध्ये कर्म करत राहा पण फळाची अपेक्षा न ठेवता, असे भगवंत सांगतात. ज्ञानयोगामध्ये भगवंत तुम्हाला सांगतात की आत्मा अजर आहे, अमर आहे आणि अविनाशी आहे. भक्तियोगात भगवंत म्हणतात, पूर्ण श्रद्धा व भक्तीने परमेश्वराचे स्मरण करा. स्वधर्म सांगतं की आपलं स्वतःचं धर्मपालन श्रेष्ठ असतं, इतरांचं अनुकरण नाही. गीतेचा उद्देश हा आहे की गीता ही केवळ युद्धाचा उपदेश नाही, तर ते जीवनाचा दीपस्तंभ आहे. मनुष्याच्या आत्मिक उन्नतीसाठी, कर्तव्यबुद्धीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी गीता ही मार्गदर्शक आहे. श्रीमद भगवद्गीता हा एक सर्वकालिक व सार्वत्रिक ग्रंथ आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा संवाद मानव जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर लागू पडणारा आहे. उपोद्घात हे आपल्याला या अमूल्य ग्रंथाच्या अध्ययनासाठी मानसिकदृष्ट्या तयार करतो. माझे कथन आवडल्यास लाईक करा. श्रीमद भगवद्गीता संपूर्ण श्रवण करायची असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा मी पुढील कथन करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल.